मित्रांनो, एज्युकेशनल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील किती विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर किती आणि कोणते शिक्षक पद निर्धारित केले जाणार आहे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये झालेल्या संरचनात्मक बदल इत्यादी बाबत शासनाकडून घेण्यात आलेले निर्णय, संच मान्यतेचे सुधारित निकष तसेच जाणून घेऊया शाळांसाठी नवीन सूचना काय आहे। आपण या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। पालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 15 मार्च 2024ला शासन निर्णय निर्गमित झाले आहे। राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत स्क्रीनवर दिसत असलेले संदर्भित शासन निर्णय आणि यापूर्वी अस्तित्वात असलेले या आधीचे सर्व शासन निर्णय जे या निर्णयाशी विसंगत असतील ते अधिक्रमित करण्यात आले आहे। आता शासनाकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले आहे। या शासन निर्णयामध्ये शाळांचे 2 प्रकार देण्यात आले आहे। एक प्राथमिक शाळा वर्ग 1 ते 4 किंवा 5, वर्ग 1 ते 7 किंवा 8। दुसरे माध्यमिक शाळा वर्ग 1 ते 10, वर्ग 5 ते 10 किंवा वर्ग 8 ते 10। या 2 प्रकारात शाळेतील इयत्तांचे एकूण 5 गट करण्यात आले आहे। पहिल्या प्रकारात 2 गट, इयत्ता 1ली ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वी। दुसऱ्या प्रकारात 3 गट, इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी आणि इयत्ता 9वी ते 10वी करण्यात आले आहे। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया पहिल्या प्रकारच्या प्राथमिक शाळांसाठी शिक्षक पद मंजुरीचे निकष काय आहे। पहिला गट इयत्ता 1ली ते 5वी किंवा यापैकी कोणतीही इयत्ता असल्यास विद्यार्थी पटसंख्या 1 ते 20 पटाच्या शाळांकरिता किमान 1 शिक्षक, तदनंतर दुसऱ्या पदांवर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती देण्यात येईल असे या शासन निर्णयामध्ये दाखविण्यात आले आहे। पण दिनांक 5 सप्टेंबर 2024ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी 1 शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा D.Ed, B.Ed आहारताधारक बेरोजगार शिक्षक नियुक्त करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते। पण 23 सप्टेंबर 2024च्या नवीन शासन निर्णयानुसार 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेला आहे। आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकांपैकी 1 पदावर D.Ed, B.Ed आहारताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार आहे। या नियुक्तीसाठी 23 सप्टेंबर 2024च्या नवीन शासन निर्णयामध्ये एकूण 23 सर्वसाधारण तरतुदी विहित करण्यात आलेली आहेत। या नियुक्तीसाठी आपण इच्छुक असल्यास सर्व तरतुदी आणि डिटेल माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याला क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्यावी। प्राथमिक शाळांसाठी पहिला गट इयत्ता 1ली ते 5वी किंवा यापैकी कोणतीही इयत्ता असल्यास 20 ते 60च्या पटसंख्येसाठी 2 शिक्षक पद मंजूर होणार। देय पद मंजुरीसाठी किमान 20 विद्यार्थी पटसंख्या आवश्यक असेल। 61 ते 90च्या पटसंख्येवर 3 शिक्षक पद मंजूर होणार। देय पद मंजुरीसाठी किमान 76 विद्यार्थी पटसंख्या आवश्यक असेल। पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षणासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 61 असावी। 91 ते 120च्या पटसंख्येवर 4 शिक्षक पद मंजूर होणार। देय पद मंजुरीसाठी किमान 106 विद्यार्थी पटसंख्या आवश्यक असेल। पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षणासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 91 असावी। 121 ते 150च्या पटसंख्येवर 5 शिक्षक पद मंजूर होणार। देय पद मंजुरीसाठी
किमान 136 विद्यार्थी पटसंख्या आवश्यक असेल. पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षणासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 121 असावी. 151 ते 180 च्या पटसंख्येवर 6 शिक्षक पद मंजूर होणार. देय पद मंजुरीसाठी किमान 166 विद्यार्थी पटसंख्या आवश्यक असेल. पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षणासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 151 असावी. 181 ते 210 च्या पटसंख्येवर 7 शिक्षक पद मंजूर होणार. देय पद मंजुरीसाठी किमान 196 विद्यार्थी पटसंख्या आवश्यक असेल. पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षणासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 181 असावी. 210 विद्यार्थी संख्येपर्यंत RTE निकषप्रमाणे प्रति 30 विद्यार्थी मागे एक पद देय राहणार आहे. 221 ते 250 च्या पटसंख्येवर 8 शिक्षक पद मंजूर होणार. देय पद मंजुरीसाठी किमान 231 विद्यार्थी पटसंख्या आवश्यक असेल. पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षणासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 210 असावी. 210 विद्यार्थी संख्येनंतर प्रति 40 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. इयत्ता 1ली ते 5वी मधील कोणताही एक वर्ग असल्यास 10 ते 35 विद्यार्थ्यांसाठी एक पद, 36 ते 70 पर्यंत 2 पद, 71 ते 105 पर्यंत 3 पद मंजूर होईल. 105 च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. प्राथमिक शाळा दुसरा गट इयत्ता 6वी ते 8वी मधील कोणत्याही 2 इयत्ता असल्यास 20 ते 70 विद्यार्थ्यांसाठी 2 पद, 71 ते 105 पर्यंत 3 पद, 105 च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. प्राथमिक शाळा दुसरा गट इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी तीनही इयत्ता असल्यास 20 ते 60 विद्यार्थ्यांसाठी 2 पद, 61 ते 105 पर्यंत 3 पद, 106 ते 140ला 4 पद, 141 ते 175 साठी 5 पद, 175च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. इयत्ता 1ली ते 5वी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी RTEच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 30 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच 15+1 16 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल. इयत्ता 1ली ते 5वी गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल. इयत्ता 1ली ते 5वी या गटातील 210 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदांची गणना करताना 210 विद्यार्थ्यांपर्यंत 7 शिक्षक व त्यावरील म्हणजेच 210च्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर प्रति 40 विद्यार्थी संख्येवर एक पद देय होईल. इयत्ता 6वी ते 8वी गटामध्ये RTEच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 35 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच 17+1 18 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल. इयत्ता 6वी ते 8वीच्या गटामध्ये नव्याने पद मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहील. इयत्ता 6वी ते 8वीच्या गटामध्ये मंजूर असलेले पद विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल. संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना इयत्ता 6वी ते 8वी या गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत विषयनिहाय येणारा कार्यभार विचारात घ्यावा. प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर स्वतंत्र मुख्याध्यापक पद मंजुरीसाठी पटसंख्येचे निकष 150 विद्यार्थी देण्यात आलेले आहे. पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 135 देण्यात आलेली आहे. आता आपण जाणून घेऊया माध्यमिक शाळांसाठी शिक्षक पद मंजुरीचे निकष काय आहे. माध्यमिक शाळांमधील पहिला गट इयत्ता 1ली ते 5वी किंवा यापैकी कोणतीही इयत्ता असल्यास स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे 20 ते 210 विद्यार्थी संख्येपर्यंत RTE निकषप्रमाणे प्रति 30 विद्यार्थी मागे एक पद देय राहणार आहे आणि 210 विद्यार्थी संख्येनंतर प्रति 40 विद्यार्थ्यामागे एक पद देय राहील. माध्यमिक शाळांमधील दुसरा गट इयत्ता 6वी ते 8वी या गटात कोणतीही एक इयत्ता असल्यास 20 ते 35 विद्यार्थ्यांसाठी एक पद, 36 ते 70 साठी 2 पद,
71 ते 105साठी 3 पद मंजूर होईल. 105च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे 1 पद देय राहील. माध्यमिक शाळांमधील इयत्ता 6वी ते 8वीमधील कोणत्याही 2 इयत्ता असल्यास 40 ते 70 विद्यार्थ्यांसाठी 2 पद, 71 ते 105 पर्यंत 3 पद, 105च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे 1 पद देय राहील. माध्यमिक शाळांमधील दुसरा गट इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी तिन्ही इयत्ता असल्यास 60 ते 105 विद्यार्थ्यांसाठी 3 पद, 106 ते 140ला 4 पद, 141 ते 175साठी 5 पद, 175च्या पुढे प्रति 35 विद्यार्थ्यामागे 1 पद देय राहील. माध्यमिक शाळांमधील दुसरा गट इयत्ता 9वी आणि 10वी या गटात कोणतीही एक इयत्ता असल्यास 20 ते 60 विद्यार्थ्यांसाठी 1 पद, 61 ते 100साठी 2 पद, 101 ते 140 3 पद, 141 ते 180 4 पद, 181 ते 220 5 पद देय राहील. इयत्ता 9वी ते 10वी दोन्ही इयत्ता व प्रत्येक इयत्तेत किमान 20 विद्यार्थी असल्यास 40 ते 100 पर्यंत 3 शिक्षक, 101 ते 140 पर्यंत 4 पद, 141 ते 180 5 पद, 181 ते 220 6 पद, 221च्या पुढे प्रति 40 विद्यार्थ्यामागे 1 पद देय राहील. इयत्ता 1ली ते 5वीसाठीच्या विद्यार्थी संख्येच्या गटासाठी RTEच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 30 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच 15+1 16 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल. विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल. इयत्ता 1ली ते 5वी गटात 210पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास देय पदांची गणना करताना 210 विद्यार्थ्यापर्यंत 7 शिक्षक व त्यावरील 210 नंतरचे विद्यार्थी प्रति 40 विद्यार्थी संख्येवर पदे देय राहतील. इयत्ता 6वी ते 8वी गटामध्ये RTEच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या 35 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच 17+1 18 विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल. इयत्ता 6वी ते 8वीच्या गटामध्ये नव्याने पदे मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहील. विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल. इयत्ता 9वी ते इयत्ता 10वी या गटामध्ये 220पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास पुढील नवीन पद देय होण्यासाठी गटासाठी आवश्यक असलेल्या 40 विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच किमान 21 असल्यास पुढील पद देय होईल. संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत विषयनिहाय येणारा कार्यभार विचारात घ्यावा. आता आपण जाणून घेणार आहोत माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदांचे निकष काय आहे. 15 मार्च 2024च्या या शासन निर्णयामध्ये माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक पद मंजूर होण्यासाठी 150 विद्यार्थीची अट निकष लावण्यात आले आहे. पण हे निकष दिनांक 19 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार बदलण्यात आलेले आहे आणि या शासन निर्णयानुसार जे पटसंख्या निश्चित करण्यात आली आहे ते स्क्रीनवर समोर दिसत आहेत. माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी तरतूद. विद्यार्थी संख्या 100 असल्यास माध्यमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर होणार आहे. पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 90 ठेवण्यात आली आहे. माध्यमिक शाळांसाठी उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकसाठी काय निकष आहे ते पाहूया. 31 शिक्षक जर शाळेमध्ये असल्यास 1 उपमुख्याध्यापक पद देय राहील. 16 ते 46 शिक्षकांवर 1 पर्यवेक्षक, 46 ते 60 शिक्षक पदसंख्येवर 2 पर्यवेक्षक आणि 61 शिक्षक पदसंख्येच्या पुढे जर शिक्षक असल्यास तर 3 पर्यवेक्षक पद देय राहील. माध्यमिक शाळांमध्ये विशेष शिक्षक, क्रीडा, कला, संगीत, कार्यानुभव, ICT या विशेष शिक्षक पद मंजुरीसाठी इयत्ता 1ली ते 10वीमध्ये
251 विद्यार्थी असल्यास 1 पद, 501 विद्यार्थी असल्यास 3 पद, 751 विद्यार्थी असल्यास 4 पद, 1000 विद्यार्थी असल्यास 5 पद आणि 1251 विद्यार्थी असल्यास 6 पद, 1500 व त्यापुढे विद्यार्थी संख्या असल्यास 7 पद देय राहील. तसेच इयत्ता 8वी ते 10वी मध्ये 151 विद्यार्थी असल्यास 1 पद, 751 विद्यार्थी असल्यास 4 पद, 1000 विद्यार्थी असल्यास 5 पद, 1251 विद्यार्थी असल्यास 6 पद आणि 1500 व त्यापुढे विद्यार्थी संख्या असल्यास 7 पद देय राहील. सरळ प्रणालीतील केवळ आधार क्रमांक प्रमाणित असलेली दिनांक 30 सप्टेंबर रोजीची विद्यार्थी संख्या संच मान्यतेतील पद मंजूर करण्यासाठी विचारात घेतली जाईल. संकेतस्थळावर संच मान्यतेची कार्यवाही पूर्ण करून शिक्षण अधिकारी संच मान्यता शाळांना 15 ऑक्टोबरपर्यंत वितरित करतील आणि 15 नोव्हेंबरपूर्वी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पूर्ण करण्यात येईल. शाळेत उपलब्ध असलेल्या वर्ग संख्येपेक्षा अधिक शिक्षक पदे मान्य होत असल्यास त्यानुसार शाळेस वर्ग खोल्याची संख्या आवश्यक आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2009 मधील भाग 3 कलम 4(6) नुसार क इयत्ता 1ली ते 5वी यामध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्तीनजीकच्या 1 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व 6 ते 11 वर्षे वयोगटातील किमान 20 बालके उपलब्ध असेल तेथे शाळा स्थापन केली जाईल. इयत्ता 6वी ते 8वी यामध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्तीनजीकच्या 3 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत व इयत्ता 5वीमध्ये किमान 20 बालके उपलब्ध असतील तेथे शाळा स्थापन केली जाईल. तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्यामुळे पुढील काळामध्ये इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी किंवा 9वी ते 10वीच्या शाळांना नैसर्गिक वाढ राहणार नाही. शिक्षकांच्या समायोजनाबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदी आणि त्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले प्रचलित निकष कायम राहतील. सदर शासन निर्णयानुसार सन 2024-25 पासूनच्या संच मान्यता करण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपण पुढे पाहूया शाळांसाठी नवीन सूचना काय आहे. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत एक दिनांक 23/9/2024ला पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्या पत्राचा विषय आहे शाळेतील दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत. सरळ प्रणाली अंतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात. माननीय मंत्री महोदय यांच्या समवेत दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार 30 सप्टेंबर 2023 रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन 2023-2024ची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे. तथापि विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यांमुळे शाळेतील सन 2023-2024च्या मंजूर पदावर विपरीत परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या नावाचा यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबंधित गट शिक्षण अधिकारी हे अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील. पडताळणीसाठी पत्रामध्ये पुढील सूचना देण्यात आलेल्या आहे. नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करून व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरिता ग्राह्य धरण्यात यावेत. ज्या विद्यार्थ्याची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी
संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची, तसेच त्यांचे आधार कार्ड तयार होऊ शकले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राह्य धरण्यात यावेत. शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट असल्याचे स्टुडंट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करून योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्यांची नोंद करणे. शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी समक्ष भेट देऊन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेले प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री करावी. ज्या शाळांची किमान 90% विद्यार्थी शाळांनी आधार वैध केलेले आहेत त्या शाळांतील उर्वरित विद्यार्थ्यांबाबतची त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पडताळणी करण्यात यावी. आधार इनव्हॅलिड, अनप्रोसेस्ड, आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेऊन खात्री पटल्यानंतरच त्यास संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे. सदर सुविधा दिनांक 7/10/2024 पर्यंत उपलब्ध राहील. आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर संबंधित शाळेच्या गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉगिनवर सदर विद्यार्थ्यांना संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत योग्य ती सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अथवा सदर अहवालाच्या आधारे सदर विद्यार्थ्यांना विचारात घेऊन संच मान्यता सन 2023-2024 करण्यात येतील. उक्त नमूद केल्यानुसार शालेय विद्यार्थ्यांपैकी ज्यांचे आधार अवैध ठरलेल्या व आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती खात्री करून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडून हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. तसेच पडताळणीसाठी प्रमाणपत्राचा नमुना जे स्क्रीनवर दिसत आहे ते नमुना सोबत देण्यात आलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये नवीन शैक्षणिक माहितीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.